मी आज पोहे करणार आहे बरं का। असं 2 ते 3 पाण्याने हे पोहे असं स्वच्छ धुवून घ्यायचे बरं का। पहिल्यांदा पायांचा हात बीत लागलेला असतो नाही, असं काळं पाणी येते, हे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। हा कांदा चिरून घेतलाय, माझ्याकडची हिरवी मिरची सपरली होती म्हणताना लाल मिरची मी वापरत आहे, ही कोथिंबीर आहे, हा लिंबू आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, साखर। नमस्कार, आज मी कांदे पोहे करत आहे बरं का। तर त्यासाठी मी पोहे चांगले स्वच्छ नीट करून घेऊन ते पाण्यानं 3-4 पाण्यानं स्वच्छ पाण्यानं जोर पाणी पांढरे येत नाही तर ते धुवून घेतले मी। त्यासाठी मी कांदा, मिरची, लिंबू, कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं आहे। तेल तापलं त्याची मोहरी टाकायची, जिरे, कांदा, मिरची, शेंगदाणे मी घालते बरं का। आता हे शेंगदाणे ज्याला आवडत असेल त्यांनी घाला, ज्याला आवडत नाही ते तुम्ही स्किप करू शकता। हे बटाटा पण घातला तर चांगला लागतो बरं का, बटाटा पोहे। हे एकदा माझ्या पद्धतीने करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद। ह्या पोह्याला थोडंसं तेल जास्त लागतंय। हे कांदा असा चांगला भाजून घ्यायचा पहिला। मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं, हळद, ही साखर आहे बरं का, अगदी किंचित। थोडं वाफलू द्यायचं त्याला। लिंबू, असे हे पोहे। असं हे सब्जाचं बी घालून ह्यात मी विप्रोचं रोज सरबत वापरले बरं का, आणि लिंबू, मीठ, पाणी, असं हे सरबत आणि हे पोहे। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, धन्यवाद।